नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यापासून एक रेसिपी करून दाखवणार आहे. तर दुधी भोपळ्याचं भगराळ म्हणतात त्याला. सगळ्यात प्रथम मी दुधी भोपळा कडू आहे का बघते, कारण दुधी भोपळा कधी कधी कडू असतो. तर तो ठीक आहे, मी धुवून घेतलेला आहे हा दुधी भोपळा. तर मी हा अर्धा घेतलेला आहे. तर त्याचं साल काढून घेते मी. पातळ असं साल काढून घेतल्यामुळं बरं असतं ते, कारण सालाला वरती घाण वगैरे चिकटलेली असते. तर हे किसून साल काढून घेतलेलं आहे. आता किसून घेते मी. एकदम बारीक नाही, एकदम मोठं नाही, मीडियम बाजूनं मी हे किसून घेणार आहे. जास्त मोठ्या किसणीन पण किसायचं नाही आणि जास्त एकदम बारीक पण किसायचं नाही. मीडियम असलं की थोडं चांगलं होतं. बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीनं मी किसून घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालून घेते. थोडंसं तेल याला जास्त लागतं. 3 टेबलस्पून घातलेलं आहे मी. त्यात अर्धा टीस्पून मोहरी घातली मी. 1 टीस्पून जिरं घातलं आणि 1 पाव टीस्पून मी हिंग घालून घेते. ते थोडंसं परतलं की नंतर मग बाकीचं घालून घेते मी. थोडासा याचा कच्चा स्वाद गेला पाहिजे. ठेचलेला लसूण मी 1 चमचा टाकला आणि किसलेलं आलं मी 1 चमचा टाकलं. हे पण थोडं परतून घ्यायचं. ह्याचा पण कच्चा स्वाद थोडा गेला पाहिजे. हे झालेलं आहे आता परतून. तर त्यामध्ये मसाले घालून घेते. 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद आणि 1 टीस्पून धनेपूड. थोडा कढीपत्ता जरूर घाला, माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातलेला नाही. आणि मीठ घालून घेतलं मी चवीनुसार. आणि हे किसलेला 1 वाटी किस घातला मी, गच दाबून भरलेली वाटी. अर्धा दुधी भोपळा मी किसून घेतलेला होता. तर यामध्ये सगळे मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचा दुधी भोपळा. किसलेला असल्यामुळं, बारीक असल्यामुळं लगेचच तो मऊ पडतो. जास्त वेळ त्याला परतायची काही गरज नाही. फक्त मसाले घालून घ्यायचं सगळं आणि त्याच्यानंतर मग ते घालायचं किस. तर 1 टीस्पून मी लाल तिखट घालून घेतलं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता. यातलं पूर्ण पाणी आता आटवत बसायची काहीच गरज नाही. यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. ह्याच्या ओलाव्यामध्येच आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहे. 1 टीस्पून होईल एवढा लिंबू रस घालून घेतला मी. चव छान येते. तर हे सगळं मिक्स झालेलं आहे, मसाले आणि दुधी भोपळा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे चाळून, ते घालून घेतलं मी त्यामध्ये. 1 वाटी किस आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे मी. अगदी परफेक्ट आहे हे प्रमाण. एखादा चमचा कमी जास्त होऊ शकतो. पाणी कितपत आटले दुधी भोपळ्यातलं त्याच्यावर अवलंबून असतं. तर हे आता चांगलं परतून घ्यायचं. बेसन चांगलं परतलं पाहिजे, भाजलं गेलं पाहिजे बेसन चांगलं. ह्यामध्ये वाफ काढून घ्यायची 1-2-3 मिनटाची. मध्ये मध्ये हलवत राहायचं त्याला.
माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. मग हाईपचा ऑप्शन आहे, हाईपच्या ऑप्शनवर पण क्लिक करा. ह्यामध्ये आता मी कोथिंबीर घालून घेतली. पुन्हा याला मी मिक्स करून घेते आणि थोडं परतते. जेवढं परतत राहाल तेवढं चांगलं होतं. हे अगदी मोकळं मोकळं होतं. हे नंतर थंड झालं की पुन्हा याला 2 मिनटं वाफ देते मी. तर झालेलं आहे आता बघा. अजूनही गरमच आहे, मी पूर्ण थंड केलेलं नाही आहे. तरीसुद्धा बघू शकता तुम्ही. पूर्ण थंड झालं की पूर्ण असं मोकळं होतं ते. तर हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये आता. दुधी भोपळ्याची भाजी कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने भगराळ करून नक्की खावा. खूप छान लागते भाकरी चपाती बरोबर. चविष्ट होते हे.